नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. एकमेका सहकार्य करू अवघे धरू सुपंथ. मी जिकडे दाढी कटिंग करायला आलो आहे तो ऋषीदादा माझ्याकडनं धूप आणि अगरबत्ती नेतो. असे बरेच माझे मित्र आहेत का ते माझ्याकडनं धूप अगरबत्ती नेतात आणि मी पण मग त्यांच्या दुकानात जात असतो. तर आज खूप दिवसांनी ऋषीदादाच्या दुकानात येण्यात आपला योग आला आहे, कारण गाडीवर बदली ड्रायव्हर, अगरबत्ती दुकानदार आणि त्यानंतर आता नगर परिषदचं इलेक्शन आहे. तर ते मित्रांचे अर्ज भरण्यासाठी त्यांच्यासोबत जावं लागतं. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही किती स्मार्ट झालं आहे. मी आता ऋषीदादाचं काम एकदम भारी आहे बरं का. अजून फायनल लुक दाखवतो तुम्हाला आणि ॲड्रेस पण देतो. ये देखो. तर मित्रांनो कटिंग झाली आहे फायनल. बघू शकता तुम्ही लुक माझा. आता शेविंग करू आणि शेविंग झालं मग याच मिररमध्ये तुम्हाला फायनल लुक दाखव. ये बघा, दाढी करायच्या आधी क्लिन्झिंग मिल्क लावतात. मस्त शाईन येते आपल्या चेहऱ्यावरती. तुम्हाला रेट पण सांगणार आहे, त्याच्यामुळे तुम्ही काही घाबरू नका की खूप पैसे लागतात, असं काही नाही आहे. तर मित्रांनो आम्ही छानपैकी FM वरती गाणे ऐकवतोय, पण व्हिडिओमध्ये गाणे आपण घेऊ शकत नाही. त्यामुळे फक्त FMचे म्युझिक तुम्हाला ऐकवतो. गाणे घेतले तर आपल्या व्हिडिओला कॉपीराईट येईल आणि तो आपल्याला काही परवडणार नाही. तर छान अशी आपली दाढी आणि कटिंग झालेली आहे. त्याच्यावरती आता फायनल टच येणं बाकी आहे. थोडंसं तो आपल्या केसांना क्रीम लावेल, त्याच्यानंतर मशीन त्याच्याने सेट करून देईल. चेहऱ्यावर तर मी स्क्रबिंग वगैरे लावतोय तो आता. तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. आणि अर्धा पाऊण तासाचं काम असतं, पण किस्सा असा आहे की मुलगा आहे 8वीला, मुलगी आहे 11वीला. शाळेत सोडा, कॉलेजला सोडा, परत शाळा सुटली कॉलेज सुटलं घ्यायला जा, नसेल तर मग अगरबत्ती दुकान सांभाळा, नाही तर मग गाडीवर ड्रायव्हर म्हणून जा, नाही तर मग अजून काहीतरी रिकामे कामं असतात. तर त्याच्यामुळे कधी कधी 4-5-6 दिवस दाढी कटिंग लेट होते आणि मग खूप वयस्कर झाल्यासारखं वाटतं. आणि मग थोडेसे पैसे खर्च करून सुंदर होण्यासाठी अर्धा पाऊण तास आपल्याला मेन्स पार्लरमध्ये जावं लागतं. तर जबाबदाऱ्या आणि हौस याचा आपण संगम घालण्याचा प्रयत्न करतो आहे. तुमच्या आयुष्यात अशीच धावपळ असेल, अडचण नाही, आपलं ते काम आहे. आपण पुरुष आहोत, आपण धावपळ करायची आणि कुटुंबाकडे लक्ष द्यायचं. तर चला, आपलं आता जवळपास होत आलेलं आहे. नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. तर काल आपली दाढी आणि कटिंग खूप वाढली होती. आपण कुठल्या दुकानामध्ये दाढी कटिंग करतो बघू शकता तुम्ही. RD सलून. इकडे आहे आपलं अगरबत्तीचं दुकान आणि कृषी उत्पन्न बाजार समिती, आणि या बाजूला सुविधा हॉस्पिटल आहे. तर चला दाखवतो तुम्हाला. ऋषिकेश सुभाष देसाई, 8421120718 असा नंबर आहे. एक नंबर दुकान आहे, एकदम रिलॅक्स, एकदम शांतता. आणि सरप्रायझिंगली चांदवडला इतकं छान दुकान असणं म्हणजे तुम्ही सेटअप बघू शकता. ऋषीदादा एकटा ओनर आहे आणि त्याच्या पुश बॅगच्या त्या सीट आहेत. आपण आता दाढी आणि कटिंग केली, तुम्ही माझा लुक बघू शकता. छत्रपतींना वंदन करू एकदा आपण. इकडे तुम्हाला हेअर स्पा मिळतो, त्यानंतर नवरदेवाचा मेकअप मिळतो, रेग्युलर दाढी कटिंग करून मिळते, आणि ती पण चांदवडच्या गावात आणि आपल्या भावात. एक्स्ट्रा चार्जेस काही घेतले जात नाही. तुम्ही माझी दाढी कटिंग बघू शकता पुन्हा एकदा. हे बघा माझे केस किती छान बसलेले आहेत. आणि माझा आधीचा लुक मी तुम्हाला दाखवला आहे. रेग्युलरली मी इकडेच येत असतो. आणि ऋषीदादाला तुम्ही बघून घ्या, एकदम पीस ऑफ माइंड, शांतता आहे दुकानामध्ये, कुठलीही गडबड नाही, खडखड नाही. तर तुम्ही नक्की एकदा इकडे येऊ शकता. कमी वेळामध्ये खूप सुंदर काम, आणि त्याचं सगळं साहित्य बघा एकदम अद्ययावत आहे. तर नक्की तुम्ही ऋषीला व्हिजिट करा. मी तुम्हाला बोर्ड दाखवला आहे, बोर्डवरती नंबर पण दाखवला आहे.
चला फॉलो करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर मित्रांनो, ऋषी दादाला मी किती पैसे देतो तुम्ही बघा आता. 150. आता विषय असा आहे, 120 रुपयात तुमची दाढी आणि कटिंग होते. मी 30 रुपये एक्स्ट्रा पे केलेत कारण माझ्या केसांची सेटिंग आणि माझ्या चेहऱ्याला स्क्रबिंग लावलं होतं. त्याच्यानंतर ऋषी दादा आपण अजून एक लिक्विड लावलं दाढी करायच्या, त्याला काय म्हणतो, क्लिन्झिंग मिल्क. तर तुम्हाला क्लिन्झिंग मिल्क लावायचं असेल किंवा थोडा केसांची थोडीशी सेटिंग करायची असेल तर तुम्हाला एक 20-30 रुपये एक्स्ट्रा पे करावं लागतील. चला दादाला आपण पैसे टाकून देऊ आता. ऋषिकेश सुभाष देसाई पेमेंट झालेलं आहे. दादा आता किती 15-1 दिवस मला यायची काही गरज नाही ना आता. ओके. पर डे तुम्ही स्वतःवरती 5 या 10 रुपये खर्च करू शकता आणि जोपर्यंत वय आहे तोपर्यंत असं सुंदर दिसा.